त्या संख्यात दिवा शहरात 5 ते 6 लाख लोकवस्ती आहे. त्या मानाने दिवा शहरामध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या मागणीनुसार आज आम्ही सह्यांची मोहीम हाती घेतली आहे आणि या मोहिमेला दिवा शहरातील नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. दिवा शहरात चौकी आहे, परंतु इथे मनुष्यबळ कमी असताना इथे तक्रार नोंदवण्यासाठी आम्हाला मुंब्रा पोलीस स्टेशनला जावे लागते. किंवा शहरातून आम्हाला मुंबऱ्याला जावं लागतं. त्यासाठी नागरिकांचा वेळ वाया जातो. नागरिकांची अडचण आम्ही लक्षात घेऊन ही सह्यांची मोहीम आज घेतली आहे आणि याचं पत्र आम्ही आयुक्तांना देणार आहे. मागील काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिवा शहरामध्ये उपक्रमाची घोषणा केली होती. त्याच्यात विविध लोकोपयोगी यांची घोषणा केली. यावेळी असं सांगितलं होतं की दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार, मात्र त्याच्यात अद्याप असं काही घडलेलं नाही. याच्यात कोणतीही कार्यवाही त्यांनी केली नाही. तर आमची दिवा शहराच्या वतीने त्यांना अशी मागणी आहे की दिवा शहरात नागरिकांच्या वतीने दिवा शहरात लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे. ही मोहीम आमच्या पक्षातर्फे घेण्यात आलेली आहे. आमच्या जिल्ह्यातल्या सर्व आमचे पदाधिकारी यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. याचं कारण असं आहे की शहरं वाढतायत. आज शहरांमध्ये लोकवस्ती वाढते. इतर गोष्टींबद्दल ज्या वेळेला बोलता त्याला तुमच्या जे राज्यकर्ते त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की लोकांची सुरक्षितता तुम्ही कोणाच्या हातात देत आहे. आज एखादी छोटीशी घटना जरी घडली तरी इतकी लोक कुठे कंप्लेंट करायला जाणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे दिव्यासारख्या वाढत्या शहरामध्ये इतर गोष्टी सोयी सुविधा यांच्याकडे लक्ष देत असतानाच मला असं वाटतं सरकारने गृह खात्याने लक्ष द्यायला पाहिजे की ते एक पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे. पोलीस चौकी नाही तर पोलीस स्टेशन दिव्याचं एक सेपरेट व्हायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आज दिव्यातल्या लोकांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून आज राज्यकर्ते बसले आहेत. त्या लोकांची फक्त मतं घेण्यासाठी येतील, परंतु दिव्यातल्या लोकांची काळजी घेण्यासाठी कोणाला वेळ नाही. त्यामुळे माझ्या सर्व जे काही माझे सहकारी आहेत, पदाधिकारी आहेत तिथे त्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि कौतुक की सगळ्यांचं तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू केलाय. पहिल्यांदा तिकडे मनापासून या ठिकाणी धन्यवाद दिलेला आहे. चांगलं काम भगवा सप्ताहाच्या माध्यमातून दिव्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढत चाललेली आहे. दिव्याची लोकवस्ती माझ्या अंदाजे 4.5 ते 5 लाख आहे. त्या माध्यमातून लोकांची सुरक्षता हे महत्वाचं काम महाराष्ट्राचे पोलीस करतायत, ठाण्याचे कमिशनरेट करतायत. मनावर सुद्धा अभिनंदन करतोय. एक चांगला उपक्रम भगवा सप्ताहाच्या माध्यमातून सुरू केला. परंतु पोलीस स्टेशनची मागणी मी जेव्हा या विभागात 2014ला आमदार झालो तेव्हा 2017ला पहिली मागणी पोलीस स्टेशनची त्या ठिकाणी सुरू केली आणि तत्वता मान्यता त्यावेळेला मिळाली होती RR पाटील साहेब असताना. मी जेव्हा MLC होतो तेव्हा. परंतु 2017ला जेव्हा मागणी केली तत्वता मान्यता दिल्यानंतर पोलीस बळ कमी असल्यामुळे दिव्याच्या पोलीस स्टेशन असेल, काटेचं पोलीस स्टेशन असेल, आणखीन काही पोलीस स्टेशनची त्याच्यामध्ये मागणी होती. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन, काटेई पोलीस स्टेशनला लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे अशा प्रकारचं त्यावेळेला सतत आम्ही पाठपुरावा केला होता. त्या माध्यमातून दिव्याला त्यावेळेला पोलीस चौकी दिली. पोलीस स्टेशनची अजून पूर्तता झालेली नाही. परंतु मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी पोलीस स्टेशन होईल. कारण रायडी गावाजवळ पोलीस स्टेशनचं आरक्षण जागेचं केलेलं आहे आणि मला वाटतं त्या इमारतीचं बांधकाम सुद्धा करण्याच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका सुविधा भूखंडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे. दिव्याची लोकसंख्या सतत वाढत राहिल्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस स्टेशन तर हवेत, परंतु ट्रॅफिकची व्यवस्था सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरू झालेली आहे, मोठ्या प्रमाणात रिक्षा आहेत. त्याकरता या सर्व सुविधा पोलिसांच्या माध्यमातून ट्रॅफिकच्या असेल, पोलिसांचा असेल, सुरक्षा, आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात यामध्ये रेल्वेने प्रवास करतात. आमचे तरुण या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी लवकरात लवकर त्याला यश येईल अशा प्रकारची दिवेकरांच्या
सर्वांच्या प्रयत्नानं त्याला यश येईल अशा प्रकारची मला या ठिकाणी मनापासून प्रामाणिकपणे या ठिकाणी इच्छा वाटते.